नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. माझ्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही बरेच कॉमेंट्स केले, बरेच छान अभिप्राय दिले. पण काही कॉमेंट्स ह्या रिपीटेड आहेत की सासूसून या नात्यावर व्हिडिओ बनवा आणि मुलीची आई मुलीच्या संसारात ढवळाढवळ करते. दोन्ही विषय अत्यंत नाजूक आहे. पण मी माझ्या परीने छोटंसं सांगते. मी मोठी सल्लागार नाही आहे, पण मला जे वाटतं तर ते मी सांगते. मध्ये एक जोक वाचला होता बरं का, की माझा जावई खूप गुणी आहे बरं का. माझा जावई खूप गुणी आहे. तो सकाळी उठतो, पटापट सगळी कामं करतो आणि मुलीला अगदी सगळ्या कामामध्ये खूप भरभरून मदत करतो. आणि माझा मुलगा तर अगदी सुनेच्या ताटाखालचं मांजर झालं आहे बघा. तो सगळी तिला काय ती सांगेल ती कामं तो मुलगा करतो. मला सांगायचं काय आहे ते लक्षात आलं ना. तर आज आपण मुलीची सासू आणि मुलाची सासू या दोन्हींवर एक व्हिडिओ मी तयार केला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पूर्वीच्या काळी एक सासू, एक म्हणतात ना, घरामध्ये एक सासूचं वर्चस्व असायचं आणि ती सुनेकडनं भरपूर काम करून घ्यायची. आणि त्या काळी एक तर सुनेचं वय लहान असायचं, तिला शारीरिक मानसिक ह्याच्यातनं त्रास व्हायचा. आणि मग म्हणजे असं त्याला लेबल लावलं जायचं की सासू खूप छळते. आणि त्यातून बऱ्याच दुर्घटना आपण पूर्वीच्या काळी पेपरमध्ये वाचलेल्या आहेत. पण आता मात्र ह्या सासूसून ह्या नात्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं आहे, वेगळा गोडवा निर्माण होत आहे. मी तर म्हणेन की सासू सासऱ्यांना शेवटपर्यंत कोण सांभाळतं तर मुलगी नाही, त्यांची मुलगी नाही तर सून सांभाळते. असं हे सासूसुनांचं नातं. पण हे नातं हे दोघींमध्ये बॉन्डिंग होण्यासाठी मात्र ह्यासाठी दोन्हीकडनं खूप प्रयत्न व्हायला पाहिजेत. आता कसं झालं आहे, मुलींची वय वाढलेली आहेत बरं का. शिक्षणामुळे, करिअरमुळे मुलींची लग्नाची वय वाढलेली आहेत. आज एवढं मोठं रोपटं आपल्या घरामध्ये आपल्या अंगणात आलेलं आहे, तर त्याला रुजायला वेळ लागतो. तेव्हा सासूनीसुद्धा थोडा स्पेस तिला दिलाच पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे. आणि अगदी कबूल आहे की तुमचं 30 वर्ष तुमचं या घरावर पूर्ण कंट्रोल होता, स्वयंपाकघरावर कंट्रोल होता. पण आज सुनेलासुद्धा तिची काहीतरी स्वतःची मतं आहेत. आणि कसं झालं आहे माहिती का, या सुना खरंच हुशार आहेत आत्ताच्या, की नोकरी करूनसुद्धा खूप छान सगळं घरातलं करत असतात. आणि समजा एखाद्या वेळेस राहिलं तर त्याचं खूप मोठा इश्यू करायचा नाही. आज एका क्लिकवर मुलींना सगळ्या रेसिपीज किंवा त्या कुठल्या क्लासला जातात, त्यामुळे छान छान रेसिपीज बनवत असतात. मग तिथे कुठेतरी सासूला एक इन्सिक्युअर वाटायला चालू होतं की हिने माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आणि मग ह्यातलं थोडंसं म्हणजे माझ्या एक ओळखीच्यातले बरं का, त्यांची सून होती कोकणातली आणि त्या स्वतः घाटावरच्या होत्या. सुनेनी नारळ घालून स्वयंपाक केला की सासू घाटावरची, तिला दाण्याचं कूट लागायचा, त्या जाऊन वाटीभर दाण्याचं कूट त्या भाजीत टाकून यायच्या. ह्यावरनं त्या दोघींमध्ये थोडंसं नाराजीचं सूर सुरू झाला. आणि मग हा नाराजीचा सूर बघता बघता कधीतरी मोठा होऊ शकतो. तर मुळातच तुम्ही दोघींनी न ताणता, कधी सासूने अशा पद्धतीने करा, कधी सुनेनी एकमेकांच्या पद्धती जाणून, सुनेनी घाटावरची पद्धत शिकून घ्यावी, किंवा सासूनीसुद्धा कधीतरी नारळाची चव पण छान लागते असं जर केलं तर सासूसुनांमधलं नातंसुद्धा, गोड नातंसुद्धा छान होऊ शकतं. तर आज मला एक सांगायचं की अहो आई आणि अगं आई यातला फरक मुलींनी लक्षात ठेवा. आणि सासूनीसुद्धा लक्षात ठेवा की माझी सून ही मला मुलीसारखी आणि मुलगी आहे, स्वतःची मुलगी आहे. एक अदृश्य रेषा असते बघा त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या मुलीला हक्काने रागवू शकता, शिस्त लावू शकता. तसं तुम्ही सुनेला रागवू शकणार नाही किंवा तिला शिस्त लावू शकणार नाही. कारण ऑलरेडी ते शिकून आलेले आहेत आणि त्यांना बोललेलं किंवा त्यांना काही सांगितलेलं आजकालच्या सुनांना आवडत नाही. त्यामुळे सासू म्हणजे सारखी सूचना करणारी, हे असं लेबल तुमच्यावर लागायला नको.
तर ह्यामध्ये सुद्धा सुनेनीसुद्धा थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की समजा आपण जर सासूला जर आई मानलेलं आहे, तर कधीतरी तिने आपल्याला सांगितलं तर त्याचा आपण तिने खूप मोठा इश्यू करायला नको. कारण प्रत्येक घरात एक वेगळी शिस्त असते. तिने पण ती शिस्त जाणून घेतली तर घराचं गोकुळच होईल. हे झालं या सासूबद्दल बरं का. आता आपण मुलीची आई यावर पण खूप जणांची विचारणा होती. तर मध्यंतरी मला एक ॲडव्होकेट मॅडम भेटल्या होत्या, माझ्या अगदी परिचित आहे आणि पेपरमध्ये पण तुम्ही वाचली असेल जे गोष्ट की त्यांनी सांगितलं की आजकालचे घटस्फोट हे मुलीची आई मुलीच्या संसारामध्ये खूप ढवळाढवळ करते म्हणून होतात. मला त्यावेळेस खूप जरा धक्का बसला होता की असं कसं मुलीची आई ढवळाढवळ करू शकते. पण आत्ताही मागच्या व्हिडिओच्या खालच्या मी कॉमेंट्स बघितल्या तर त्याच्यात बऱ्याच जणांनी लिहिले की आमच्या सुनेची आई असं असं ढवळाढवळ करते. तेव्हा मी कुठल्याच ना या सासूला ब्लेम करत किंवा इकडच्या सासूला, दोन्ही सासवांना न ब्लेम करता मी तुम्हाला सांगू कोणाला मला ब्लेम करावं असं वाटतं, या मोबाईलला बरं का. का होतं माहिती आहे का, मुलीचे आईवडील जरी लांब राहत असले तरी मोबाईलमुळे काय झालं आहे, उठसूट मुलगीसुद्धा आपल्या आईला फोन करून दिवसभरातलं सकाळपासून रात्रीपर्यंत इतिवृत्तांत सांगते. किंवा मुलीच्या आईलासुद्धा असं होतं की आजकाल नाही तर 2 अपत्य असतात, मुलीशिवाय करमत नसतं, मग उठसूट फोन करायचे. तर ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजे. मुलींनीसुद्धा काय होतं माहिती आहे का, समजा एखादा पदार्थ नाही यूट्यूबवर किंवा गुगलवर कुठे नाही सर्च करून मिळाला तर आईला विचारतात. आईने तो जरूर सांगावा, पण त्याचबरोबर हे पण सांगावं, अगं मला विचारण्यापेक्षा तुझ्यासमोर बसलेली सासू आहे तिला विचार, तुमच्या घरातल्या ज्या चवीढवी आहेत त्या जास्त चांगल्याच प्रकारे सांगू शकतील. अशा वेळेस मुलीच्या आईचा हा स्टँड हवा. उठसूट दोघींकडनं फोन करणं, ह्या फोनमुळे काय झालं माहिती आहे का, एका क्लिकवर सगळेजणं म्हणजे म्हणतात ना सगळं नॉलेज कळतं आहे आणि त्याचा म्हणतात ना की थोडा गैरवापर होत आहे. तर दोन्हीकडच्या सासूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुली शिकल्या आहेत, सवरल्या आहेत, तर मुलींनी पण ही जाणीव ठेवली पाहिजे की आपली जी सासू आहे ती आपल्याला कायम सपोर्टिंग रोलमध्ये असणार आहे. आयुष्यभर तुमची आई तुम्हाला शेवटपर्यंत नाही कारण तिलाही तिचा संसार असतो, तिला सून येणार असते आणि आपण जर आपल्या सासूशी असं वागलं, समजा उद्या तुमची भावजय तुमच्या आईशी जर असं वागलं तर तुम्हाला चालेल का? किंवा त्या पण बाईंनी विचार करायला पाहिजे की मी आज माझ्या मुलीच्या संसारात जर एवढे सल्ले देते, उद्या माझ्या सुनेच्या आईने जर मला असे सल्ले दिले तर तुम्हाला चालणार आहेत का? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या टाळा. अगदी उठसूट प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगितली पाहिजे असं नाही. आता तुम्ही मुलींसुद्धा खूप सुज्ञ आहात, तेव्हा सुज्ञास अधिक सांगणे न लगे असं सांगते मी. मुलीसुद्धा हुशार असतात. तर दोन्हीकडच्या सासूंनी म्हणजे मुलीच्या सासूनी आणि मुलाच्या सासूनीसुद्धा दोघांचे उद्दिष्ट तर एकच असतं की आपल्या मुलांचा संसार छान व्हावा. आज आपल्या भारताची एक संस्कृती आहे कुटुंब व्यवस्था, ती कुटुंब व्यवस्था टिकायची असेल तर दोन्हीकडनं एक सपोर्टिंग पूरक रोल असायला हवा, तरच ही कुटुंब संस्था मजबूत होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुमचे कॉमेंट्सची मी वाट बघत आहे. नक्की तुम्ही तुमचे अभिप्राय खालती नोंदवा. मनापासून धन्यवाद.